सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार मित्रहो, काल आपल्या सर्वांना माहिती आहे की बेलसरच्या टोलनाक्याच्या समोर अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि या घटनेमध्ये नंदा बाबुराव पवार, माधवी राजाराम सलगरे आणि राजेश्री शंकर भोसले या तिन्ही सांगली जिल्ह्यातील आपल्या माता भगिनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दोघेजण, दोन महिला आणखी खूप सिरियस होत्या। शांताबाई शिवप्पा अलकोपर आणि शैलजा दिनकर जगताप यांना त्वरित आपण ससूनला हलवलं होतं। मी स्वतः ससूनचे डीन एकनाथ पवार यांच्याशी बोलून त्यांच्या सर्व व्यवस्था केल्या होत्या। अतिशय चांगल्या प्रकारची त्यांची देखील काळजी घेतली जात होती, परंतु पेशंट सिरियसच होते। या घटनेला घडण्याचं मूळ कारण असं आहे की 70 वर्षाचे वयोवृद्ध अशा प्रकारचे नांदेडच्या एका दिंडीचे ट्रकचे ड्रायव्हर आजारी होते आणि औषधोपचार घेतला होता आणि त्या औषधोपचाराचा परिणाम त्यांना झाला आणि त्यांचा संयम सुटून ट्रकवरचं त्यांचं नियंत्रण गेलं आणि संपूर्ण ट्रक बारीमध्ये गेला। दुर्दैवी घटना। राज्य शासनाने सुद्धा दखल घेऊन प्रत्येक व्यक्तीस 5 लाख रुपये आणि जे जखमी असतील त्यांचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी देखील शासनाने घेतलेली आहे। बाबाजी बबन तापकीर, मुळखेड, पिरंगुट हे देखील अचानकपणे वारीमध्ये चालत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि ते देखील येलुकीची यात्रा सोडून परलोकी निघून गेलेले। मी या सर्वच जीवात्म्यास चिरशांती लाभो, सद्गती लाभो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। बारकाईने सगळे कार्यकर्ते या वृत्तीत लक्ष ठेवून येतो। विशेषतः निखिल हिंद्रे ससून हॉस्पिटल असेल, संपूर्ण सर्व ठिकाणी तो काळजी घेतो। आजच आणखी एक गोष्ट झाली होती की सकाळी संतोष धुमाळ करून एका कार्यकर्त्याचा फोन आला आणि सोपन काकांच्या पालखीमध्ये विठ्ठल तनपुरे नावाचे 70-75 वर्षाचे वयोवृद्ध ग्रस्त आजारी पडले आणि जेऊर स्टेशनच्या बाजूलाच पडून आहेत, बोलताही येत नाही, वय जास्त आहे आणि अनेक प्रयत्न केले परंतु सरकारी व्यवस्थेकडून काही रिस्पॉन्स आला नाही, म्हणून त्यांनी मला फोन केला। मी त्वरित प्रांत खत्री मॅडम यांना कळवलं। पुढच्या 10 मिनिटांमध्ये अँब्युलन्स जाऊन त्यांना पिकअप केलेलं आहे आणि जेजुरीच्याच निरेच्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये डॉक्टरांशी मी बोललो। व्यवस्थित झालेले आहेत, विकनेस खूप होता आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला होता, बोलता येत नव्हतं, परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, काही अडचण नाही आणि म्हणून हा जो अपघात झाला तो अपघात खरं म्हटलं तर मी स्वतः DYSP असतील आणि दिंडी चालक यांच्याशी जेव्हा चर्चा फोनवरून झाली होती त्यावेळेस एकत्रितपणे दिंडी आणि ट्रक्स एकत्रित नको अशा प्रकारची सूचना केली होती। सासवडवरून जेजुरीपर्यंत जाताना दिंडी मेन मार्गाने जाईल, म्हणजे सासवडला तर अरुंद रस्ता आहे, ब्रिज कमी आहे, पुढे अरुंद रस्ता विसाव्यापर्यंत आहे, बोरकर मळ्याच्या विसाव्यापर्यंत, आणि म्हणून ट्रक्स तिकडून पाठवावे जेणेकरून लोकांना बरं पडेल। पारगाववरून ती ट्रक्स परत बेलसरला आले। खरं म्हटलं तर ते कोथळे मार्गे ते जेजुरीत डायरेक्ट जायला पाहिजे होते आणि हा ऍक्सिडेंट नक्की टाळला असता। हरकत नाही, प्रशासनाला त्या सूचना केलेल्या आहेत। आणखी एक प्रशासनाला त्यांनी सूचना केली की आता जेजुरीवरून जी पालखी निघते त्यावेळी जेजुरीपासून प्रस्थान करताना पॅरलल रोड, त्याला समांतर असा रोड कुठचा आहे तर जेजुरी, कोळविरे, नावळी, राह, गुळुंची आणि निरा, आत्ता जो प्रस्तावित सायकल ट्रॅक आहे तो सायकल ट्रॅक जेजुरी ते मोरगाव आणि मोरगाववरून परत निरा, आणि म्हणून पालकमंत्री आणि सुनेत्राताई पवार यांच्याशी, जिल्हाधिकाऱ्यांशी मी चर्चा केली की जेजुरी तो मोरगावचा रस्ता या अगोदरच मी 182 कोटी 56 लाख खर्च करून
पूर्ण केलेलं आहे, त्याला पैसे तिथे टाकायची गरज नाही. त्याच्याऐवजी हा मधला जो पॅरलल रस्ता जो आहे कुळविरे नावळी राख आणि गुळूंचे जेजुरी, हा अतिशय महत्वाचा, शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर ऊस वाहतूक सोमेश्वरची संपूर्ण या रस्त्यावर होत असते. आणि म्हणून पालकमंत्री आणि सुनेत्राताईंना देखील मी सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तिकडे खर्च वाया जाण्याऐवजी हा जर रस्ता घेतला तर वर्षभर त्याचा शेतकऱ्यांना, ऊस वाहतुकीसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठी चांगलं होईल. आणि त्याचबरोबर जेव्हा पालखी असेल तेव्हा जेजुरी ते पुढच्या मोठ्या मार्गाने दिंडी जाईल, परंतु निरेपर्यंत आतल्या मार्गाने सगळे ट्रक आणि वाहतूक होईल, जेणेकरून ट्रक लवकर पोहोचतील. त्यावेळेस असं झालं की ट्रक अडकले. रात्री 11 वाजता पालखी सासवडला पोहोचले आणि जेवणाची आणि सगळं व्यवस्था असणारे ट्रक पाठीच राहिले. त्यामुळे ती सुद्धा चूक होती की जर भैरवान आल्यावरून ते ट्रक बौद्धदेव घाटातून सोडले असते तर कदाचित 10-11 वाजेपर्यंतच ट्रक सासवडला पोहोचले असते. पालखी 11 वाजता पोहोचली आणि नंतर ट्रक पोहोचल्यामुळे जेवणाची सुद्धा आभाळ झाली. उपासच होता, पण तरीही फराळाचं देखील मिळालं नाही, राऊट्या व्यवस्थित झाल्या नाही. पुढच्या वेळेस निश्चितपणे मी आता लेखी पत्र देतोय की 3 पालकमंत्री या सगळ्या पालखीच्या मिटिंगला असतात. सोलापूर, सातारा आणि पुणे या 3 जिल्ह्यातून जात असतात. त्यावेळेस हे पर्यायी मार्ग गाड्यांचे ते केलेच पाहिजेत. तर अशा प्रकारच्या दुर्घटना जी आता जेजुरीला आपल्या बेलसर टोल नाक्यावर झाली ती होणारच नाही. फक्त दिंडी आणि चालणारे वारकरी याच्या व्यतिरिक्त छोट्या कार्स, काही वयस्कर मंडळी असतील त्यांच्या कामा आणि अँब्युलन्स, याच्या व्यतिरिक्त दिंड्यांबरोबर असणारे जे जेवणाचे, भांड्यांचे, कपड्यांचे जे ट्रक्स आहेत ते ट्रक पॅरलल मार्गानेच बाजूने घेतले पाहिजे. आणि दिंडीचा जो काही विसावा असेल, मुक्काम असेल, त्या ठिकाणी ते 2-4 तास अगोदर पोहोचले पाहिजे. तशी व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणे मी आता लेखी पत्र 3 जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे पालकमंत्री पुणे आणि मुख्यमंत्र्यांना देते की जर पालखीच्या ज्या मिटिंग्स होतात जिल्हा लेवलला आणि मुंबईमध्ये, त्या दोन्हीमध्ये हे रूट फिक्स झाले पाहिजे. पालखी जाण्याचा रूट आणि जिथे अगदीच काय अल्टरनेट पर्यायी मार्ग नसेल तिथे काही इलाज नाही, परंतु जिथे जिथे पर्यायी मार्ग असेल तिथे तिथे असं जर केलं तर निश्चितपणे सुगमता येईल. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या या पवित्र अशा पुरंदरमध्ये असं व्हायला नको होतं, पण दुर्दैवी घटना ती झाली. परंतु निश्चितपणे त्याच्यातून पुढचे धडे आपण घेऊ. प्रशासनाला तशा मी सूचना करेन. पुन्हा एकदा या सर्व जीवात्म्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद.